सिल्लोड तालुक्यातील अंभाईमध्ये मिरची पिकांवर कोरडा रोग पडल्यानं मिरची पिकाचं 100% नुकसान झालं असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। माझे नाव दिलीप विश्वनाथ डोकळे, राहणार बोसगाव, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आम्ही जवळपास 7-8 वर्षापासून मिरची पीक लागवड करतो, पण ह्या वर्षी व्हायरसचं प्रमाण वाढल्यामुळे आमचे पूर्ण प्लॉट खराब झालेले। आतापर्यंत आमचं असं झालं नव्हतं, पण ह्या वर्षी आमचा जो खर्च झाला मल्चिंग, रोप आणि खतांचा, फवारण्यांचा, हा खर्चसुद्धा निघणार नाही, कारण आम्ही 1.5-2 एकरचा प्लॉट उपटलेला आहे आणि हा सुद्धा पूर्ण खराब झालेला पीक आहे। कारण हा निव्वळ आमच्याकडे म्हणजे योग्य मार्गदर्शन न केल्यामुळं, कृषी विभागानं योग्य मार्गदर्शन न केल्यामुळं आम्हाला या मिरचीचं लय मोठं नुकसान झालं। कारण कोणत्या महिन्यात लागवड केली तुम्ही? हे आम्ही एप्रिलमध्ये, 15 एप्रिलमध्ये लागवड केलेली आहे आणि जे उशिरा केले होते 25 एप्रिल ते 1 मेपर्यंत ते पूर्ण प्लॉट खराब झालेले, ते याच्यापेक्षा लवकर खराब झाले। मग याच्यामध्ये अजून पुन्हा गेल्या वर्षी आम्ही 10,000 रुपये क्विंटलनं बियाणं विकत घेतलं होतं, पण यावर्षी अद्रकीचं आणि ते यावर्षी 1500 रुपयानेच विकावं लागलं आम्हाला। त्याच्यामध्ये दोन्ही कोणही मायनस झालेलं आहे। आता काय सगळं म्हणजे शेतकरी हा हातबल झालेला आहे। काय मागणी तुमची? मागणी एकच की आम्हाला कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन द्यायचं। याच्या अगोदर निंबाळकर साहेब येत होते आमच्याकडे, ते 8-10 दिवसाला चक्कर मारून आम्हाला योग्य मार्गदर्शन देत होते। त्याच्यामध्ये मग आम्ही बरंचसं योग्य मस्त म्हणजे उत्पन्न वाढलं होतं आमचं। आणि जीवामृत वगैरे, हा कृषी विभागाचे कृषी साहेब, आमच्याकडे जीवामृत वगैरे करायला लावायचे। त्याच्यानंतर आम्हाला ते NPK वगैरे कृषी विभागामार्फत अर्ध्या किमतीत आम्ही ते आणत होतो आणि सोडत होतो। ते आता कोण आहे आम्हाला हेच माहिती नाही, कोण आहे ते माहितीच नाही, सांगता नाही, आलेच नाही 1-2 वेळेस।